तळकोकणातील गणेशोत्सवात वैविध्यपूर्ण देखावे जे आहेत ते दाखवले जातात, गणरायाच्या चरणी हे सादर केले जातात। आपण आहोत ते माणगाव इथे आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर श्री दत्त महाराजांचं जे निवासस्थान होतं गिरनार पर्वतावर, त्या ठिकाणची ही प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे। गोडकर कुटुंब आहे त्यांनी ही हा देखावा आहे तो सादर केला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्वामी समर्थांच्या रूपातील गणेशाची मूर्तीसुद्धा या ठिकाणी त्यांनी दाखवली आहे। आपल्यासोबत गोडकर आहेत। मला सांगा तुम्ही कशा प्रकारे हा जो देखावा आहे तो सादर केला आहे? पर्यावरणपूरक देखावा आहे, काय सांगाल? पर्यावरणपूरक देखावा म्हणजे जंगलातील टाकाऊ लाकडं, गोंडपाटं, जंगलातील शेवाळ, माती यापासून काही जंगलातील वेली अशापासून हा देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा देखावा साकारण्यासाठी तुम्हाला कशासाठी हा देखावा तुम्ही निवडला? माणगाव हे टेंबेस्वामींचं जन्मस्थान आहे। टेंबेस्वामी म्हणजे दत्त महाराजांचे भक्त, त्यामुळे टेंबेस्वामींचं निवासस्थान हे म्हणजे सह्याद्रीचे जन्मस्थान हे सह्याद्रीच्या पायथ्याशीच आहे। ॲक्च्युअल त्या ठिकाणी त्यांचे ध्यानस्थ बसण्याची जागासुद्धा ही निसर्गाच्या ठिकाणीच होती। त्याचा सगळा विचार करून आम्ही गिरनार पर्वत ह्या देखावा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच बघितलं तर गिरनार पर्वताचा देखावा आणि स्वामी समर्थांच्या रूपात या ठिकाणी गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, माणगाव, सिंधुदुर्ग।